आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेकडून 6 आणि 7 जानेवारीला कर्जतमध्ये सहकार परिषदेचे आयोजन। राज ठाकरे सहकार परिषदेत संबोधित करणार। उद्या पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार। नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेत ही दुसरी बैठक। मागासवर्ग आयोगाने ओबीसी मधील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार। ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोधच, बबनराव तायवाडेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंचं रुटीन चेकअप। दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी जरांगेंवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार। राज्यात कोरोना बाधितांची संख्या 168 वर। जेन 1 व्हेरिएंटचे ठाण्यात 5, पुण्यात 3 आणि सिंधुदुर्गात 1 रुग्ण। नाशिकमध्ये कोरोनाच्या जेन 1 विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संशयित रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू। डेंग्यूच्या लसीवर पुण्यातील ससून रुग्णालयात संशोधन होणार आहे आणि यासाठी जवळपास 100 रक्ताचे नमुने घेतले जाणार। काँग्रेस स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला काँग्रेसची नागपुरात सभा। अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्याकडून सभेच्या तयारीचा आढावा। सभेसाठी काँग्रेस नेते आजपासूनच नागपुरात मुक्कामी। पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय। एरवडा परिसरात 20 ते 25 वाहनांची कोयत्यानं तोडफोड। दहशत माजवण्यासाठी कोयत्यानं गाड्या फोडल्याचं उघड। साताऱ्यातील सार्वजनिक शौचालयामध्ये विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार। महिलांना घाबरवण्यासाठीच पुतळा ठेवण्यात आल्याची माहिती। खोडसाळ व्यक्तीवर कारवाईची मागणी। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरनं पाणी पुरवठा। गाव वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। जिल्हा प्रशासनानं दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण 196 विहिरी अधिग्रहित केल्यात। सांगलीतील वारणा नदीत मृत माशांचा खच। केमिकल मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यावर कारवाई करावी, नागरिकांची मागणी। चंद्रपुरात 1.5 महिन्यात 8 वाघांचा मृत्यू। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक आणि मानवी कृत्यांमुळे वाघांच्या मृत्यूत वाढ। वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह। अहमदनगरमधील शनिशिंगणापूर जवळच्या मुळा साखर कारखान्याजवळ आढळलाय बिबट्या। ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यानं बिबट्याचं वास्तव्य। 2 मार्चला अंगणेवाडीमधील भराडी देवीचा यात्रोत्सव। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तारीख ठरली। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीत भक्तांची मांदियाळी। महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रातून भाविक दाखल। मंदिरात फळांची आकर्षक सजावट। शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। 300हून अधिक पालख्या घेऊन हजारो भाविक शिर्डीत दाखल झालेत आणि दत्त जयंतीनिमित्तच आज साई मंदिरात दत्त जन्म सोहळा होणार आहे।